नागपुर के खापरी पुनर्वसन क्षेत्र में एक भाई ने अपने छोटे भाई की चाकू मारकर हत्या कर दी। बेलतरोड़ी थाना अंतर्गत रहने वाला आरोपी हरीश शेषराव जुमड़े उम्र 40 साल ने अपने छोटे भाई वैभव जुमड़े उम्र 37 साल की हत्या सिर्फ इसलिए कर दी क्योंकि वह शराब पीकर घर में पत्नी और बच्चों को गाली देता और मारपीट करता था। घटना 25 जुलाई को रात 10:30 बजे के करीब हुई। उसी दिन दोपहर को वैभव ने अपनी भाभी से मारपीट की थी। जब आरोपी ने इसका विरोध किया तो वैभव ने उसे गाली दी। गुस्से में आकर हरीश ने चाकू से गले पर वार कर वैभव की हत्या कर दी। हत्या के बाद आरोपी स्वयं बेलतरोड़ी थाने में उपस्थित होकर अपराध की जानकारी दी। पुलिस ने धारा 103, 1, 238 भानवी के तहत मामला दर्ज कर आरोपी को गिरफ्तार किया है। पोलीस स्टेशन बेलतरोड़ी या ठिकाणी आज दिनांक 26/7/2025 रोजी 12:15 वाजता स्वतः आरोपी पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी त्याच्या भावाची हत्या केली अशी माहिती दिली। ती कन्फर्म केली आम्ही आणि 12:15 वाजता आमचे सर्व टीम पथक बोलावले आणि घटनेची शहानिशा केली असता यातील आरोपी हरीश शेषराव जुमड़े वय 40 वर्ष व त्याचा सख्खा भाऊ वैभव शेषराव जुमड़े वय 37 वर्ष याची त्याने चाकूने हत्या केली। यामध्ये आरोपी जो हरीश आहे त्याच्या पत्नीचा त्याच्या सख्या भावाने दुपारी हात पकडला या कारणावरून आणि वारंवार दारू पिऊन घरात वातावरण खराब करतो, मुलांना त्रास देतो, अशा कारणावरून त्याच्या राहत्या घरात दोघेही एकाच घरात राहत होते। त्याच्या राहत्या घरात बेडरूममध्ये मोठ्या जो आरोपी आहे हरीश याने वैभव याला गळ्यावर वार केला आणि मृत्यू घडून आणला। यामध्ये दोघेही सगळे भाऊ आहेत आणि घरात झालेली घटना आहे बेडरूममध्ये आणि दोन्ही आरोपीचा गुन्हेगारी हिस्ट्री हे 0 आहे। दोघांचा एक क्राईम चार्ट नाही आणि यामधील आरोपी हे दोघेही कोणताही कामधंदा करत नाहीत आणि यांना खापरी पुनर्वसन या भागात घर मिळालेले आहे आणि पत्नी जी आहे आरोपीची ती बाहेर धुण्या भांड्याचे व जेवण बनवण्याचे काम करते। आगे की जांच बेलतरोड़ी पुलिस कर रही है।